नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरला आपण काही पॉइंट बघितलेले होते. आता याच्या आपल्याला पुढे जायचं आहे. आपला जो पुढचे पॉइंट आहे ते पुढचे पॉइंट बघायच्या अगोदर मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवत आहे. त्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला मॅक्झिमम नंबर ऑफ एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आहेत. मी दिले तेवढेच एक्झाम्पल तुम्हाला रिपीट दिला असंही नाही. तुम्हाला ती व्हरायटी बघून वेगवेगळ्या व्हरायटीला एक्झाम्पल बघायची आहे आणि कन्सेप्ट कशी कुठं आणि कोणत्या पद्धतीने यूज होऊ शकते ते आपल्याला चेक केलं पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊ. आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे त्या पॉइंटचं नाव आहे कोनिकल पेंडम. आता कोनिकल पेंडम आठवला तर रिजिड सपोर्ट होता, स्ट्रिंग होती, बॉब अटॅच केला होता. इट परफॉर्म द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बरोबर, ज्यावेळी तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतो त्यात काय काय असतं, त्या टेन्शन असतं, त्या टाइम पिरियड असतो. बरोबर, मग यासाठी आपल्याला त्याची इक्वेशन काढायला लागतील. ॲज वेल ॲज त्याला लिनियर वेलोसिटी असते, त्याला अँगुलर वेलोसिटी असते. ह्या सगळ्या वेलोसिटी आपण कन्सेप्ट मध्ये काढलेल्या आहेत. आता इथं जे आपल्याला आवश्यक आहे तो पार्ट इथं आपण बघायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला मी कोनिकल पेंडमची डायग्राम दाखवलेली आहे. इथं बॉब आहे, बॉबचं वेट आहे mg. ही जी स्ट्रिंग आहे याची लेंथ आहे l. बरोबर, टेन्शन आहे t, किंवा ह्याला आपण टेन्शनला t पकडू शकतो. सपोज याला मी t पकडतो आणि टाइम पिरियडला आपण t0 पकडू. म्हटलं t0 माझा काय असेल, टाइम पिरियड असेल. हा t माझं टेन्शन आहे. ठीक आहे, हा माझा वेट mg आहे. इट परफॉर्म द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. At this condition, horizontal circular motion, the t resolve in two component, vertical component t cos theta, horizontal component t sin theta. This vertical component t cos theta balance the weight mg and t sin theta balance the centripetal force. It means that the necessary centripetal force provided by the t sin theta. So we can write the equation t sin theta is equal to m square upon r, that is equal to m r omega square. These are the equations of centripetal force. And t cos theta is equal to mg. It means that the t cos theta balance the mg. These are the balancing condition. Using the equation you can calculate the tension. The shortcut method or trick method will be the, this is the t, these are the two components. T will be the resultant. These are two components along x and along y. When we calculate the resultant, we can calculate t square is equal to under root of x square plus y square plus twice xy cos theta, something that like we can write. Theta with the angle between the x and y. हा तर काय असतो, त्या दोन्ही मधला अँगल असतो. पण इथं आपला अँगल किती आहे, दोन्ही मध्ये अँगल हा 90 आहे. जनरली वी कॅन राईट t square is equal to under root of x square plus y square. म्हणजे along x चा कंपोनंट त्याचा स्क्वेअर प्लस along y चा कंपोनंट त्याचा स्क्वेअर. मग हेच आपण टेन्शन काढताना यूज करू शकतो. टेन्शन इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, याचे दोन कंपोनंट पडलेले आहेत. एक पडलेला आहे t sin थीटा, t sin थीटा स्क्वेअर, प्लस एक आहे वर्टिकल t cos थीटा, माझा काय होतो t cos थीटा स्क्वेअर. असं मग दोन कंपाऊंड भेटले. आपण t sin थीटाची व्हॅल्यू पुट करू शकतो, t cos ची व्हॅल्यू पुट केली, दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या, त्यामध्ये m बाहेर निघालं तर चालतंय, काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. तुम्हाला इक्वेशन भेटले याचं t इज इक्वल टू अंडर रूट ऑफ t इज इक्वल टू m अंडर रूट ऑफ v स्क्वेअर अपॉन r ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस g स्क्वेअर. दिस इज द मेन इक्वेशन ऑफ टेन्शन. हे तुमचं काय येतं, टेन्शनचं इक्वेशन हे आहे. आपण इक्वेशन अशा पद्धतीने लिहू हे शकतो. काही काही ठिकाणी तुम्हाला ह्याच्यात इक्वेशन हा विचारू शकतो. तर तुम्हाला असं जर विचारलं प्लेन त्याचं टेन्शन काढायला विचार, तुम्हाला हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे. त्याच्या पुढे इट परफॉर्म सर्क्युलर मोशन. इट मीन्स दॅट इट हॅज द टाइम पिरियड. याला काय तर टाइम पिरियड हा आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो, सर्क्युलर मोशन हे सगळं माझं काय होणार 2 पाय r बरोबर अपॉन वेलोसिटी. आपण काय लिहितो, वेलोसिटी इज इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम. then the distance is equal to or time is equal to distance upon velocity. These are the formula. So we can write t is equal to 2 pi upon v or 2 pi upon omega or 2 pi r upon v. इथे काय फक्त पुटिंग केलेला v is equal r omega पुट केलं, तुम्हाला इक्वेशन लिहू शकतो. बरोबर, हे जेव्हा आपण सॉल्व करतो आणि आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटते, ओमेगाची व्हॅल्यू भेटते. ओमेगा जर मी काढलं तर मला काय भेटतं, ओमेगा इज इक्वल अंडर रूट g अपॉन l cos थीटा. इथे व्हॅल्यू पुट केली, मला इक्वेशन भेटलं 2 pi अंडर रूट ऑफ l cos थीटा अपॉन g. दिस इज द इक्वेशन ऑफ टाइम पिरियड. आता हा टाइम पिरियड कोणाचा होता, हा टाइम पिरियड आहे कोणाचा येतं, कोनिकल पेंडमचा. जर विचारलं तर ह्या मेथड तुम्हाला ते लिहावं ते लागेल. ठीक आहे, हे टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडम इट इज सिमिलर टू द सिंपल पेंडम. हे कधी सिमिलर असतं, इफ थीटा इज व्हेरी स्मॉल
At this condition, the cos theta is equal to theta. Then we can put under root of L upon G. म्हणजे काय करतो आपण L cos theta जागी फक्त आपण L पुट करतो आणि ते इक्वेशन आहे असल्याने ते चालू करतो. बरोबर. त्याच्यावर तुम्हाला महत्त्वाचे क्वेश्चन विचारले जातात. आता इथे महत्त्वाचा पार्ट तुम्हाला लक्षात काय ठेवायचं असतं, ज्यावेळी हा स्ट्रेट असेल बॉब त्यावेळी काय प्रॉब्लेम येत नाही, टी वरती आहे mg खाली. पण ज्यावेळी एखादा इन्क्लाइन अँगलला आलेला आहे, दिस इज द थीटा अँगल, this is the theta angle. बरोबर. At this condition we can resolve the component of t cos theta, t sin theta. बरोबर. Other way we can resolve the mg in mg sin theta, mg cos theta, g sin theta, g cos theta. अशा पद्धतीने आपल्याला कंपाऊंड काढाल. ते कंपाऊंड कुठले काढायचे ते तिथल्या कंडिशन ते डिपेंड हे असतील. जर तुम्हाला सांगितलं यातलं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सांगितलं, आता सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काढताना असं ऍक्सेलरेशन which is directed towards the main position or directed toward the center of circle. Actually त्याला मेन पोझिशन म्हणत नाही, आपण त्याला म्हणतो सेंटर ऑफ सर्कल. त्या दिशेने ते आपलं काय असतं, रॅडियल ऍक्सेलरेशन असतं, त्यालाच आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असतं. ते जास्तीत जास्त वेळ तुम्हाला काढावं लागतं. ठीक आहे. त्यापुढचा आपला नेक्स्ट पॉइंट आहे डेथ वेल ऑर रोटेटर. म्हणजे डेथ वेल याचा अर्थ, ह्याचं एक्झाम्पल होतं जुन्या बुक मध्ये, एक मिक्सरचं एक्झाम्पल होतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पार्टिकल ठेवलेला, तो रोटेट होते. रोटेट होताना काय घडतं, तो काय होणार, तो वॉलला टच होतो. सपोज एखाद्या मिक्सर मध्ये एखादा आपण पदार्थ बारीक करायला गेलो, तो काय होतो, पदार्थ बारीक होताना तो काय होतो, इट विल इंटरॅक्ट और इट विल कोलाइड विथ द वॉल. ऍट दिस कंडिशन वी कॅन यूज दिस कंडिशन्स. म्हणजे काय होतं त्या कंडिशन आपल्याला काय काय घडते आपल्याला बघावं लागेल. फॉर एक्झाम्पल एखाद्या मिक्सर भांड्यामध्ये आपण आहोत, तर आपण काय होते, वॉलला काय करतो, टच करतो. बरोबर. वॉलला टच करताना आपल्याला काय भेटतं, फ्रिक्शन भेटतं. वेट तुम्हाला कुठं ओढतं, खाली ओढतं. बरोबर. आणि त्याला अजून एक आपला फोर्स कुठे लागतो, आपला सेंट्रिपिटल फोर्स असतो. बरोबर. त्याच कंडिशन आपण इथं वापरलेला आहे इन केस ऑफ वॉल ऑफ डेथ और डेथ वॉल. त्याला आपण काय म्हणतो, मृत्यू असं म्हटलं जातं. आता ह्या कंडिशनला काय आहे तोही बघा. हा कसा मूव्ह करतोय, इन हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन आली तर लक्षात ठेवा तुम्हाला काय पाहिजे, तर सेंट्रिपिटल फोर्स हा पाहिजे. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट हा R1 आहे, असा उभा आहे. It will touch with the wall. There is the friction between the tire and wall. त्यामध्ये फ्रिक्शन आहे. बरोबर. ऑब्जेक्ट इथं आहे, हा सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतो. मूव्ह होताना तो खाली पडलाय का, खाली पडलेला नाही. का खाली पडलेला नाही, त्याला काय येतं, सेंट्रिपिटल फोर्स आहे आपला कुठे येतो, टुवर्ड्स मीन पोझिशन. फ्रिक्शनल फोर्सचा कुठे येतो, अपवर्ड. त्याचं वेट कुठे येतं, डाऊनवर्डला. ह्या कंडिशन समजणं खूप महत्त्वाचं आहे. गोल फील्डला टुवर्ड सेंटरला आपला काय ना, सेंट्रिपिटल फोर्स आहे ना. बरोबर. इट हॅज सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. त्याला टँजेंट असेल आपलं काय असणार, तर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. दोन्हीच्या वेळेला आपल्याला खूप ठिकाणी काढावे लागतात. पाठीमागच्या पॉईंट मध्ये आपण खूप ठिकाणी काढलेलं होतं. दॅट इज इक्वल टू, वी कॅन राईट Fs इज इक्वल टू mg. का ते Fs हा mg ला काय करतो, बॅलन्स करतो. Fs म्हणजे काय आहे, तो द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन माझा आहे, तो काय करतो, त्याच्या वेटला बॅलन्स करतो. सो वी कॅन राईट Fs इज इक्वल टू mg. देन n, हा n कुठे आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, towards the center of circular path. This n represent the centripetal force. मग आपण लिहू शकतो n is equal to m स्क्वेअर अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. दोन्ही वेळेने आपण ते सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे काय भेटलं, F is equal to mg भेटतो. बट बाय द डेफिनेशन ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आपण काय लिहितो, Fs is directly proportional to the normal reaction. देन प्रपोर्शनल चिन्ह घेतलं, आपलं काय भेटतं, सोडल्यानंतर म्यू इंटू एन भेटतं. देन वी कॅन राईट Fs इज इक्वल टू म्यू इंटू एन. पुट केलं, मला काय भेटलं, म्यू एन इज इक्वल टू mg. बट वी नो दॅट एन इज इक्वल टू, दोन ऑप्शन आपला, mv स्क्वेअर अपॉन r किंवा mr ओमेगा स्क्वेअर. mv स्क्वेअर अपॉन r पुट केलं. ठीक आहे. हे सॉल्व केलं, मला क्वेश्चन भेटलं v इज इक्वल टू अंडर रूट rg अपॉन म्यू. बरोबर. हे एक ऑप्शन आहे. किंवा आपण त्याच ठिकाणी mv स्क्वेअर अपॉन r च्या जागी जर आपण पुट केलं असतं mr ओमेगा स्क्वेअर, तर ती व्हॅल्यू पुट केलं आपलं इक्वेशन भेटलं असतं ओमेगा इज इक्वल अंडर रूट g अपॉन म्यू r. आता ह्या कन्सिडर ऑलरेडी आपल्याला झालेल्या होता, त्याचं आपण पुढे घेतलंय. ह्याच्यात आपलं एक्झाम्पल ही विचारली जातात. ठीक आहे. त्याच्याही पुढे जाऊ आपण. आपला नेक्स्ट पॉइंट आहे इन केस ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर. आता ह्याच्या आधी हा सर्क्युलर पाथ आहे, हा सर्क्युलर पाथ आहे. पण प्रत्येक वेळी आपल्याला सर्क्युलर पाथ भेटला असंही नाही. वी कॅन कन्सिडर द रेडियस ऑफ कर्वेचर. मग ह्या कन्सेप्ट मध्ये मी काय कन्सिडर करते, r म्हणजे आपली काय असते, रेडियस असते. इथे मी पकडतो r डॅश विल बी द रेडियस ऑफ कर्वेचर. आता हे का दिलं जातं, जसं आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स असते, कॉन्केव्ह लेन्स असते. या कॉन्व्हेक्स लेन्सला किंवा कॉन्केव्ह लेन्सला काय असतं, आपला रेडियस ऑफ कर्वेचर हा असतो. म्हणजेच काय, एखादा तुम्हाला सपोज ग्लास दिलेले असते.
आता ग्लास कशी देतात, सपोज हा सर्कल आहे, ठीक आहे, सर्कल मधला सपोज तुम्हाला कॉन्व्हेक्स पोर्शन दाखवला असेल तर तुम्हाला ग्लास देताना फक्त ग्लासचा एवढा पोर्शन देतात आणि हे सगळं नसतं आपल्याला, ठीक आहे, एवढा पोर्शन कट करून तुम्हाला ते रायडर्स ऑफ पोझिशन विचारला जातो. म्हणजे अशा कंडिशनला आता ऍक्च्युअली तुम्ही जर म्हणाल हे आपली जायडेस आहे का, हे आपली जायडेसी नाही, आपली जायडेसी इथं कुठतरी असेल, इथे कुठे माझी ही रायडेसी असेल. सपोज आय डॅश विथ द रायडर्स ऑफ कर्वेचर, हा काय पडतो, हा मी आर डॅश पकडतो आणि ते पुढे सॉल्व्ह करतो, ठीक आहे. इथे कंडिशन काय आहे बघा, सपोज एखादा प्लेन असेल त्याला ऑब्जेक्ट मूव्ह होते, मूव्ह होताना त्याची इनिशियल कंडिशन असते इट इज सेम ॲज द प्रोजेक्टाइल मोशन. एखादा ऑब्जेक्ट थ्रो केला, थ्रो करताना एक्झॅक्टली सर्क्युलर मोशन मध्ये जात नाही, इट परफॉर्म द पॅराबोलिक पाथ, इट परफॉर्म द सेमी ऍक्सिस सॉरी और सेमी स्पियर, हा काय करतो, परफॉर्म करतो, अशा मेथड तो दाखवला जातो. ह्यामध्ये कंडिशन काय हवा, सपोज इन केस ऑफ रायडर्स ऑफ कर्वेचर आपण कन्सिडर केलं आर डॅश विथ रायडर्स ऑफ कर्वेचर कन्सिडर केली, देन सेंटीमीटर फोर्स इज इक्वल, आपलं इक्वेशन काय बनू शकतो, सेंटीमीटर फोर्स आपलं इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर, इथे काय नाम येतं व्ही स्क्वेअर अपॉन आर डॅश इक्वेशन लिहिलं आहे. इन केस ऑफ प्रोजेक्टाइल मोशन, सपोज एखादं ऑब्जेक्ट प्रोजेक्शन केलं तर त्या कंडिशनला इट पजेस सम इनिशियल व्हेलॉसिटी. आता ऑब्जेक्ट थ्रो करायचं, थ्रो करण्यासाठी प्रोजेक्शन टाइम म्हणजे काय, प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे काय, an object thrown in air making some angle with the horizontal and freely moving under the action of gravity, it is called as the projectile motion. मग तसंच मी याचं प्रोजेक्शन केल्यानंतर हा पेन सपोज मी थ्रो केला तर थ्रो करताना इट पजेस द इनिशियल व्हेलॉसिटी, यू विथ इनिशियल व्हेलॉसिटी. सपोज आपल्या एखाद्या पॉइंटचं पकडायचं असेल त्याला कन्सिडर आपण व्ही विथ द फायनल व्हेलॉसिटी. सपोज इथून मी ऑब्जेक्ट थ्रो केला, थ्रो करताना त्याला काय व्हेलॉसिटी होती, एक होता यू कॉस थिटा, एक होता यू साइन थिटा. म्हणजेच द इनिशियल व्हेलॉसिटी यू रिझॉल्व इन टू कंपाऊंड, त्याचे कंपाऊंड आपण पाडले, एकाला म्हणलं यू कॉस, एकाला म्हणलं यू साइन थिटा. आता ह्या क्वेश्चन आपल्याला काय दाखवायचं आहे की ह्याच्यामध्ये टँजेन्शियल व्हेलॉसिटी एखाद्या पॉइंट गेल्यानंतर कशी असते आणि त्याचं रॅडियल ऍक्सिलरेशन कसं असते आपल्याला दाखवायचं, त्याचं इक्वेशन कसं लिहावं लागेल ते आपल्याला समजून घ्यायचं. का तर हे एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या ट्रॅक वरती असेल, एखादं व्हेकल टर्न घेत असेल, एखादा ब्रिज असेल, त्या ब्रिज तो काय करते, तो कव्हर करतोय, ब्रिजच्या वरती चाललेला आहे, त्या कंडिशन आपल्याला अशी इक्वेशन मांडावी लागतात, तेव्हा आपलं इक्वेशन लिहावं लागतं. मग इक्वेशन कसं लिहिते ही बघा, ऑब्जेक्ट इथं होता, इथून वरती गेला, इथं वरती गेल्यानंतर पहिली कंडिशन त्याचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तो आपला काय असणार व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, हा माझा काय तो जी आहे. अँड दिस जी रिझॉल्व इन टू कंपाऊंड, आपल्या जीचे दोन कंपाऊंड भेटतात, एक माझा व्हर्टिकल असेल, एक माझा हॉरिझॉन्टल असेल. जो हॉरिझॉन्टल असेल इट इज एक्झॅक्टली टँजेन्शियल टू द पाथ, तो काय असतो पाथला टँजेन्शियल असेल, इकडे दाखवा किंवा इकडे दाखवा. हा माझा काय आहे तो टुवर्ड द सेंटर असतो. मग हा जो ऍक्सिलरेशनचा कंपाऊंड आहे तो कुठे चाललाय माझा टुवर्ड द सेंटर चाललाय, हा पाथ मध्ये दिसतोय का बघा, हा इथं आहे असं दाखवलंय टुवर्ड सेंटर, हा जी आहे आणि हा माझा काय आहे तो हा टँजेन्शियल आहे, त्याला पकडलेला आहे. हा जो आहे माझा काय असेल, हा एसी असेल, हा माझा काय आहे तो जी आहे. म्हणजे हे ऍक्सेलरेशन माझं कुठलं आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, बरोबर. हे कुठलं एखादं ऑब्जेक्ट वरती जाताना काय असतं, वेट इज ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, त्या कंडिशन्स लक्षात ठेवा, आपलं काय असतं जी व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं, ठीक आहे. हा मूव्ह होता, सपोज त्याने केलेला अँगल काय आहे तो थीटा एवढा अँगल आहे, किंवा इथे पकडला मी काय इथं अल्फा एवढा हा अँगल आहे. तर ह्याचे जी चे काय कंपाऊंड पडतात ते कंपाऊंड खूप महत्वाचे आहेत. जी जी आपली काय इथं लगतची बाजू आहे, वी कॅन राईट जी कॉस अल्फा, ही माझी काय बसणार इथं जी साइन अल्फा, बरोबर. हा टँजेन्शियली आहे, हा इकडे दाखवू शकतो आपण, डझंट मॅटर, इकडे दाखवता आपल्याला तो टँजेन्शियली, बरोबर. मग हा जो आहे हे जे ऍक्सेलरेशन असते त्याला म्हणतात टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, आणि हे जे आहे माझं कुठलं आहे ते रॅडियल ऍक्सेलरेशन विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोर्शन. मग हे तिथं आपण दाखवू शकतो AC इज इक्वल टू स्क्वेअर अपॉन आर डॅश, हे आपलं काय आहे सेंटीमीटर ऍक्सेलरेशनचं इक्वेशन आहे, त्याखाली लिहितो मी तर AC इज इक्वल टू जी कॉस अल्फा, जी कॉस अल्फा कुठला हा टुवर्ड सेंटर दाखवलाय, हा माझा काय तो टुवर्ड सेंटर जाणार, कुणा सेंटर जाणार तो रॅडियल पाथचा, तो काय असणार तो टुवर्ड सेंटर जाणार आहे, ठीक आहे. त्याच्या पुढे आपला काय एटी म्हणजे काय पकडता येतो, त्याला पाथला काय असतो टँजेन्शियल असतो, मग काय माझं ऍक्सेलरेशन ते एटी इज इक्वल टू जी साइन अल्फा. दीज आर द टू इक्वेशन. हे कधी कुठल्याही पॉइंट तुम्हाला काढायला सांगितलं तर तुम्हाला तिथलं रॅडियल ऍक्सेलरेशन काढायला सांगतात, तेव्हा तुम्हाला हे वापरावं लागतं, ठीक आहे. त्याच्या पुढे आपण हा झाला आपला कुठला आहे तो इन केस ऑफ प्रोजेक्टाइल मोशन, कुठल्या पॉइंटला काढलं. त्याच्याही पुढे गेलं तर आपण इन केस ऑफ हायेस्ट पोझिशन, जर तुम्ही इथून वरती मेन हायेस्ट पोझिशनला पोहोचला
तर तेव्हा असणारे तुमचे कॉम्पोनंट, बरोबर. जेव्हा तुम्ही हायेस्ट पोझिशनला पोहोचणार तेव्हा लक्षात ठेवा द टी जी एक्झॅक्टली टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे acceleration due to gravity toward the center of circle, it means that it is the radial acceleration. ते आपलं काय ते radial acceleration हे आहे. म्हणून काय म्हणते मी ते g is equal to ac. आता this component or this particle possess some velocity, horizontal velocity and vertical velocity. When we reach the maximum height, the vertical velocity becomes zero and horizontal velocity becomes constant. It means that in case of projectile motion, the horizontal component of velocity always constant and acceleration becomes zero. ह्याला आपण म्हणतो acceleration along x axis म्हटलं जातं. त्याच्यावर काय असतं आपली इथं झिरो असते आणि त्याच्यावरून आपण प्रोजेक्टाइल मोशन कन्सेप्ट बघितलेला आहे. त्याच्यावरून आपण इक्वेशन मांडलेले आहे. ठीक आहे. म्हणू शकतो मी इथं AC इज इक्वल टू जी का आहे टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे म्हणून, आणि V इज इक्वल माझा काय आहे यू कॉस थिटा. हे तर दाखवलं होतं मी काय आहे यू कॉस थिटा. मग ह्याच्यावर लिहिताना आपण लिहू शकतो ऍट द हायेस्ट पोझिशन AC इज इक्वल यूज करू आपण R डॅश, बरोबर. बट at the highest position it possesses only one velocity u cos theta. It is the horizontal velocity. We can write u cos theta upon r dash. या व्हॅल्यू पुट केला आपण शकतो इथं AC is equal to g. AC is equal to g का पकडलं acceleration due to gravity is equal to centripetal acceleration. Then the AC is equal to g. G is equal to u square cos square theta upon r dash. इथं फक्त व्हॅल्यू त्याच्या पुट केला. सॉरी. Then the r dash is equal to हे इंटरचेंज केलं मला काय भेटले तर u square cos square theta upon जी. हे इक्वेशन आपण अशा मेथडने हे मांडू शकतो. ठीक आहे. त्याच्या पुढे आपण ऍट द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन स्टार्टिंग कंडिशनला काय असतं तेही बघा. इथली जी ची कंडिशन इथली बघितली, एखाद्या मिड पॉइंटची बघितली. आता आपला स्टार्टिंग बघायचं. जेव्हा स्टार्टिंगला असते तेव्हा लक्षात ठेवा जी व्हर्टिकली डाऊनवर्ड, जी चे हे दोन कंपाऊंड पडतात, बरोबर. एक तुम्हाला त्याचं भेटेल तुम्हाला टँजेन्शियल पाथ मध्ये भेटेल आणि एक जो तुम्हाला भेटतो काय असतो टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असतो. तो कुठला आहे जी कॉस थीटा. इथं पकडलेला आहे मी इथं माझा काय तो जी कॉस थीटा. म्हणजे जी कॉस थीटा हा जर कुठं चाललाय टुवर्ड द सेंटर चालला असेल तर टुवर्ड द सेंटर चालला असेल तर हा जी कॉस थीटा माझं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचं काम करतो. सो कॅन राइट AC इज इक्वल टू जी कॉस थीटा. Then AC is equal to square upon r dash. U का पकडला इनिशियल वेलोसिटी असेल ऍट द स्टार्ट ऑफ मोशन ऍट द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. त्या कंडिशन आपण बघतोय ते. देन जी cos इज इक्वल टू स्क्वेअर अपॉन r डॅश. म्हणजे व्हॅल्यू इथं पुट केली आपण. कुणाची व्हॅल्यू पुट केली तर x ची व्हॅल्यू पुट केली. देन r डॅश इज इक्वल टू स्क्वेअर अपॉन जी cos थीटा. म्हणजे हे चेंजिंग केलं. म्हणजे काय केलं होतं आपल्याला AC इज इक्वल टू जी cos थीटा. आपल्याला माहिती हा काय माझा तो टुवर्ड द सेंटर दॅट इज इक्वल टू AC इज इक्वल आपण काय लिहिलं स्क्वेअर अपॉन r डॅश. आपल्याला माहिती आहे जनरल इक्वेशन आपलं येतच. ही व्हॅल्यू इथं पुट केली, ही व्हॅल्यू इथं पुट केली. मला इक्वेशन भेटलं जी cos थीटा इज इक्वल टू स्क्वेअर अपॉन r डॅश. देन r डॅश इज इक्वल टू स्क्वेअर अपॉन जी cos थीटा. दीज आर द मेन इक्वेशन. ठीक आहे. हे इक्वेशन व्यवस्थित बघा. इक्वेशन तुम्हाला येणं गरजेचं आहे. इक्वेशन जर तुम्हाला आली तर तुम्हाला पुढचे पॉइंट सहज येऊ शकतात. आता काही प्रॉब्लेम घेऊ आपण त्या पॉइंट वरचे. प्रॉब्लेम लिहिलेला आहे वरती. A string of length 50 सेंटीमीटर. एक स्ट्रिंग दिलेली आहे त्याची तुम्हाला लेंथ दिलेली आहे L इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. आता हे जे आहे हे CM मध्ये आहे. आपण लागलीच हे कन्वर्ट करू आपण इथं मीटर मध्ये कन्वर्ट करू. दॅट इज इक्वल टू 50 इंटू 10⁻² मीटर. म्हणजेच काय असतं आपण इथं L इज इक्वल टू 0.5 मीटर हे लिहू शकतो. पुढं is fixed at one end and carries a mass of 200 ग्रॅम. म्हणजे एक मास दिलेला आहे. कोणाचा आहे मास आपण बघू पुढे गेल्यानंतर. किती आहे 200 ग्रॅम. म्हणजेच किती बनणार M इज इक्वल टू ग्रॅमचे केजी मध्ये 0.2 kg बनेल आपलं. ठीक आहे. ऍट द अदर एंड द स्ट्रिंग मेक्स 5/2 पाय RPS. ऐका आता ज्यावेळी तुम्हाला म्हणतील RPS किंवा RPM, दिस इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी. तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी माहित झाली यावरून तुम्हाला त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी सहज काढता येते. ही कशी तर तुम्हाला जी व्हॅल्यू दिली लक्षात ठेवा इथं RPS मध्ये पहिल्यांदाच तुम्हाला एस मध्ये ऑलरेडी काढून दिले. RPS चा मीनिंग आहे रिव्होल्यूशन पर सेकंड. रिव्होल्यूशन पर सेकंड म्हणजे ही काय त्याची फ्रिक्वेन्सी. मग तुम्हाला जी व्हॅल्यू आहे व्हॅल्यू अशी आहे N इज इक्वल टू काय आहे 5/2 पाय RPS. यावरून आपण डायरेक्ट इथं आपण त्याचा ओमेगा काढू शकतो. हे लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी जर N दिला 100% ओमेगा काढावा. ओमेगा इज इक्वल टू
2 pi n that is equal to 2 pi into 5 by 2 pi rps that is equal to omega is equal to मला भेटला 5 रेडियन पर सेकंड. तुम्हाला इथं ओमेगा भेटलेला आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे आता अराउंड द व्हर्टिकल ऍक्सिस थ्रू द फिक्स्ड एंड कॅल्क्युलेट. आता काढायच्या आधी काय एक्झाम्पल म्हटलंय ते रिपीट बघू. काय स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर, एक स्ट्रिंग आहे त्याची लेंथ आहे 50 सेंटीमीटर. एक स्ट्रिंग दाखवू आपण. ठीक आहे. याची लेंथ किती आहे 50 सेंटीमीटर आहे. कॅरीज अ बॉब, हा बॉब आहे. ठीक आहे. 200 ग्रॅम ऍट द अदर एंड. द स्ट्रिंग मेक्स 5 by 2 pi rps अराउंड द व्हर्टिकल ऍक्सिस. म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस भोवती काय होते रोटेशन घेतो. याचा अर्थ दिस इज द एक्झाम्पल फ्रॉम द कोनिकल पेंडुलम. म्हणजे व्हर्टिकल ऍक्सिस भोवती तो रिझोल्यूशन घेतो. याचा अर्थ हे दाखवता आपण असं दाखवू शकतो. हा असा मूव्ह होतोय कशामध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. सॉरी व्हर्टिकल नाही तो आपला काय येतो कोनिकल पेंडुलम मध्ये काय त्याची ती मोशन ही मूव्ह होते. हा सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होते. म्हणजे याची लेंथ एल आहे, याचा मास एम आहे. ठीक आहे. ठीक आहे. ते आपलं बनेल इथं. आपण काय बनतं पण पुढे बघू. ठीक आहे. व्हर्टिकल ऍक्सिस थ्रू अँड फिक्स्ड एंड कॅल्क्युलेट द. पहिला पार्ट विचारलेला आहे द टेन्शन इन द स्ट्रिंग. मग स्ट्रिंग मधला आपल्याला टेन्शन म्हणजे याच्या मधला आपल्याला टेन्शन विचारलेलं आहे. टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. विचारलेला पार्ट पहिला आहे. इथे लिहितो वाटल्यास टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढे काय विचारलंय अँगल ऑफ इन्क्लायनेशन ऑफ द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल. म्हणजे स्ट्रिंगने केलेला अँगल व्हर्टिकलची हा थीटा आहे. तर थीटा मला विचारलेला आहे. थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. दुसरा पार्ट आहे लिनियर वेलोसिटी ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे वेलोसिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. एवढे पार्ट आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये काढायचे किंवा एक्झाम्पल मध्ये काढायचे आहेत. आता काढताना टेन्शन म्हणले. आता टेन्शन म्हणल्यानंतर मला टेन्शनचा एक फॉर्म्युला आठवतो. आता पाठीमागच्या पॉईंट मध्ये माझा झाला की मी कोनिकल टेन्शनचा फॉर्म्युला काढला होता. टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय होता टी कॉस थिटा टी साइन थिटा दोन्हीचा स्क्वेअर केला. याचा अर्थ व्ही स्क्वेअर अपॉन आर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस जी स्क्वेअर आय थिंक होता. बरोबर. त्यातनं जे एम बाहेर काढला असेल तर. आता मला तर टी काढायचा. टी काढताना महत्वाचा पार्ट. जर मला टी हवा असेल तर मला इथं मास माहित पाहिजे. मास माहिती आहे का तर दिलेला आहे मास. ओके नो प्रॉब्लेम. वेलोसिटी माहिती आहे का वेलोसिटी माहिती तर नाही. वेलोसिटी माहित नाही. पुढं तुम्हाला त्याची रॅडियस माहिती आहे का रॅडियस तुम्हाला इथं माहित नाही. पुढे जी माहिती आहे का जी हा माहिती आहे. याचा अर्थ ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू माहित नाही. त्यामुळे आपण हा फॉर्म्युला इथं टी साठी वापरू शकत नाही. ठीक आहे. मग दुसरा ऑप्शन काय अशा कंडिशनला जी डायग्राम आहे डायग्राम मध्ये टी चे अजून काही इक्वेशन बनतात. टी डायरेक्ट इक्वेशन असं बनू शकत नाही. अजून काही इक्वेशन मध्ये टी बनतो. कसं इक्वेशन ते बघा. सपोज ह्याचं वेट किती आहे माझं एम जी आहे. हा डाऊनवर्ड आहे. हा टेन्शन आहे. टेन्शनचे काही कंपाऊंड पडतील. जो हा अँगल आहे तोच हा अँगल बनेल. हा माझा बनेल टी कॉस थिटा. हा माझा बनेल टी साइन थिटा. मग ह्याच्यावरनं मला कोणाची व्हॅल्यू काढायची तर टी ची व्हॅल्यू काढायचे. मग वापरताना हा फॉर्म्युला वापरता मी ती दोन इक्वेशन वापरतो. तर काय करता येईल बघा. टी साइन थिटा इज इक्वल टू एक तर एम व्ही स्क्वेअर आपण आर लिहू शकतो किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो. हा एक ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट आहे आपल्याला अजून एक फॉर्म्युला टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता इथे वापरताना कॉस थिटा आणि एम जी. आता इथे घेताना बघा कॉस थिटा हा आहे बरोबर. साइन थिटा हा आहे. मग साइन थिटा वापरताना ही माझी लेंथ एल आहे. हा माझा रेडियस काय येतं आर आहे. पण ह्या ऍडजस्टंट साइडचा आपल्याला काय माहिती इथं नाही. त्यामुळे शक्यतो यूज करताना कॉस थिटा. आता कॉस थिटा यूज करायचे दोन ऑप्शन. जर तुम्हाला व्हॅल्यू माहिती असेल अँगल माहिती आहे का अँगल आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे इथे अँगल आपल्याला माहित नसताना आपण ते काढू शकत नाही. किंवा अँगलचा दुसरा एक फॉर्म्युला बनतो ऍडजस्टंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूस. ऍडजस्टंट साइड काढताना हे अँगलची ऍडजस्टंट साइड ही आहे. म्हणजे ही आपली ऍडजस्टंट साइड आहे. आता ह्याची आपल्याला व्हॅल्यू माहिती काय येतं नाही. आपलं कॉमनली माहित काय असतं अपोजिट साइड माहिती. ह्याचा काय येतो आपला हायपोटेन्यूस माहिती. म्हणजे आर आणि एल एवढ्या गोष्टी मला माहिती आहे. पण घेताना मी इथं टी कॉस हा कॅरी करत नाही. मी घेताना पण घेतो होतं टी साइन थिटा घेतो. का घेतो हे आपल्याला कळेल. आणि इथे यूज करताना टी आपल्याला काढावं लागतं. साइन थिटा साइन थिटासाठी काय तर पुटिंग करता येईल का तेही बघू आपण. साइन थिटा म्हणजे काय आहे बघा. साइन थिटा म्हणजे काय अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. अँगलची अपोजिट साइड माझी काय येतं स्मॉल आर डिवाइड बाय हायपोटेन्यूस माझा काय येतो एल आहे. ठीक आहे. हे मी वापरू शकतो बरोबर.
किंवा मी लिहू शकतो इथं आर मला माहित नाही मी ते पुट करू शकतो आर इज इक्वल टू एल साइन थीटा याही मेथड मी जाऊ शकतो हा एक ऑप्शन आहे ठीक आहे पुढे घेताना इथं मी व्ही घ्यायचा आर घ्यायचा व्ही आपल्याला माहिती आहे का नाही मग मास आपल्याला माहिती आहे का माहित आहे बरोबर रॅडियस माहिती आहे का नाही पुढे रॅडियस आपण हे पुट करू शकतो राहिला विषय इथं आता व्ही माहित नाही म्हटलं तर ओमेगा माहिती आहे का तर ओमेगा आपण काढलेला आहे वरती आपण यूज करताना आपण इथं ओमेगाचं इक्वेशन लिहू शकतो याचा अर्थ आपण लिहू शकतो इथं तर टी साइन थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो बघा इथं मी एम आर ओमेगा स्क्वेअर ठीक आहे देन साइन थीटा इज इक्वल टू लिहू शकतो का डायरेक्ट लिहूया तरी चालेल टी आर बाय एल इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर एल तिकडे जाऊ शकतो आर एकमेकाला कॅन्सल टी इज इक्वल टू एम एल ओमेगा स्क्वेअर ठीक आहे त्यामध्ये व्हॅल्यू पुट केली तुम्हाला इथं टी ची व्हॅल्यू भेटेल आता मास किती आहे 0. किती आहे आपला 0.2 लेंथ किती आहे 0.5 इंटू 5 चा स्क्वेअर बरोबर मग हे सगळं जर सॉल्व केलं तुम्हाला ते आन्सर भेटतं इथं मी आन्सर काढलेला आहे टी इज इक्वल टू 2.5 न्यूटन हा तुमचा काय त्याची इथं व्हॅल्यू आहे आपण त्याकडे तसं तर टेन्शन काढला कसं काढला हे कळालं पाहिजे आपल्या वेगवेगळे ऑप्शन असतात डायरेक्ट जर फॉर्म्युला माहित नसेल तर आपण वेगवेगळ्या मेथडनं फॉर्म्युला यूज करून आपण हे सॉल्व्ह करू हे शकतो ठीक आहे त्यापुढे जाऊ आपण आता टी काढलेला आहे त्यापुढे आपलं विचारलं अँगल ऑफ इन्क्लायनेशन ऑफ द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल म्हणजे तुम्हाला थीटा काढायला सांगितलेलं आहे बरोबर थीटा काढताना दुसरं इक्वेशन वापरू शकता हे वापरा किंवा तुम्हाला इझी कुठला वाटू शकतो तर माझ्या मते इझी असेल तुम्हाला टी कॉस थीटा इज इक्वल टू mg असेल का इथे कॅल्क्युलेशन तुम्हाला कमी करावं लागेल then the cos theta is equal to we can write mg by t that is equal to मास किती आहे 0.2 into g 10 पकडू आपण 10 किती काढले 2.5 cos theta then the त्याच्यावर तुम्ही इथं थीटाची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही थीटाची व्हॅल्यू मला अँगल काढायचा आणि मला सांगायचं ठीक आहे त्याच्या पुढे जाऊ आपण थीटा झाल्यानंतर थीटाच्या पुढे गेला आपल्याला काय विचारलंय लिनियर वेलोसिटी ऑफ द मास आता तुम्हाला v विचारलेला आहे आता v चा सिंपल फॉर्म्युला जास्त किचकट न वापरता आपला v चा एक प्लेन फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू r ओमेगा बरोबर मग इथे काढताना v इज इक्वल टू r ओमेगा पुट करताना आपला r माहिती का नाही इथे मी r कसा लिहू शकतो l sin थीटा then the v is equal to r च्या जागी काय येणार l sin थीटा into ओमेगा ओमेगा तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्हाला इथे अँगल लिहिणार तेव्हा तुम्हाला इथे v ची व्हॅल्यू भेटणार l व्हॅल्यू तुम्हाला इथं माहिती आहे वाटल्यास मी आन्सर सांगतो याचा तुम्हाला आन्सर तेवढे भेटते का बघा इथं याचा आन्सर आलेला आहे v इज इक्वल टू 1.5 मीटर पर सेकंड हे सॉल्व केलं तुम्हाला त्याचं हे आन्सर भेटणार आहे आणि ह्याचा अँगल मला भेटतो ऍक्च्युअली तो 37 डिग्री याचा आन्सर हे भेटतंय ठीक आहे तुम्ही कॅल्क्युलेट करा तुम्हाला हेच आन्सर भेटते का बघा आन्सर वेगळं भेटलं तर मलाही सांगा नेक्स्ट एक्झाम्पल जे आपलं आहे एक्झाम्पल बघा a large mass capital M and a small mass small m hang at the two end of the string म्हणजे स्ट्रिंगच्या दोन एंडला म्हणजे एका एंडला कॅपिटल एम हे मास जोडलेलं आहे दुसऱ्या एंडला स्मॉल एम हे मास जोडलेलं आहे पुढे टू एंड्स ऑफ द स्ट्रिंग दॅट passes through a smooth tube as shown in figure म्हणजे ते ट्यूब मधनं पास केलेलं आहे डायग्राम दाखवलेलं आहे इथे ट्यूब आहे ह्या ट्यूब मध्ये स्ट्रिंग काढलेलं आहे एका ठिकाणी कॅपिटल एम एवढं मास जोडलेलं आहे दुसऱ्या ठिकाणी तर स्मॉल एम एवढं मास जोडलेलं आहे ठीक आहे त्यापुढे द मास स्मॉल एम मूव्स अराउंड इन अ सर्क्युलर पाथ त्यापैकी जो स्मॉल एम आहे तो काय होतो सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतोय बरोबर फ्रॉम द कॅपिटल एम टू द टॉप ऑफ द ट्यूब इज L म्हणजे the mass m moves around in a circular path which lies in a horizontal plane पण तो कसा मूव होते horizontal plane मध्ये मूव होते पुढे the length of the string from the mass m to the top of the tube is L म्हणजे काय सांगितलेलं आहे the length of the string ची length from the mass m पासून to the length of the to the top of the tube is म्हणजे ह्या स्ट्रिंग आहे याची लेंथ मग दिली तर कॅपिटल एवढी त्याची इथं लेंथ आहे बरोबर कुठून त्याच्या टॉप पासून त्याची ती लेंथ आहे ठीक आहे तर थीटा इज द अँगल दिस अँगल and theta is the angle this length makes with the vertical बरोबर
म्हणजे हा थिटा विथ अँगल त्याने काय केलं, व्हर्टिकलशी केलेला अँगल आहे, कोणी ह्या स्मॉल एम ने केलेला आहे, बरोबर. व्हॉट शुड बी द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ द मास m सो दॅट द मास कॅपिटल M रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी किती ठेवावी लागेल त्यावेळेला हे मास स्टेबल मध्ये, म्हणजे मधलं मास स्टेबल मध्ये म्हणून बाकीचं ते मूव्ह व्हायला चालू होते, बरोबर. मग हे ठेवण्यासाठी आपल्याला काय विचारल्याची तर फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हटलं की त्याला आपण म्हणतो n म्हणतो, म्हणजे आपल्याला काय विचारलं तर n विचारलेलं आहे. म्हणजे n विचारलं याचा अर्थ हा n आपला कुठून निघतो हे लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n, बरोबर. म्हणजे आपल्याला ह्यामध्ये कुठेतरी ओमेगाचं इक्वेशन लिहावं लागेल तेव्हा आपल्याला ते सॉल्व्ह. ठीक आहे. पहिल्या कंडिशनला आता इथं काय काय दिले आपल्याला माहिती आहे, ह्यामध्ये कुठलीही व्हॅल्यू दिलेली नाही. तुम्हाला त्याची काय लेंथ तेवढी l दिलेली आहे. अजून काय दिलंय का, त्याचा अँगल काय आहे तो थीटा एवढा आहे असं कन्सिडर करून आपण ते चालू. ठीक आहे. आणि अजून कुठला मास आहे, एक स्मॉल m आहे, काय आहे तो कॅपिटल M आहे. एवढे गोष्ट तुम्हाला दिलेला आहे. पहिला पार्ट बघा, इथून हा स्ट्रिंग आहे, खाली मास लावले, कुठले m आहे कॅपिटल M, बरोबर. हे स्टेबल ठेवायचं. या मासला कोणतरी पेन पकडले, कोणी इथं या स्ट्रिंगने पकडले, या स्ट्रिंगला टेन्शन असेल टी एवढं टेन्शन असेल, बरोबर. त्याच्या पुढे आता हाही बॉब आहे, हा मूव होते, ह्याला सुद्धा टेन्शन असेल, ह्याला तुम्ही टी एवढं टेन्शन होतं. बोथ टेन्शन्स आर इक्वल, दोन्ही टेन्शन आपली काय एकच, वेगवेगळे टेन्शन दिलेले ते फक्त इथून ते पास केलेले एवढाच पार्ट आहे, हे वेगवेगळे टेन्शन आलेले इथं नाही. मग ह्या टेन्शनचे आपण काय इक्वेशन लिहू शकतो बघा, इथं की असं लिहू शकतो कॅपिटल टी इज इक्वल टू ह्याचं इक्वेशन, ह्याचं इक्वेशन माझं काय बनवलं कॅपिटल एम जी. सो वी कॅन राईट टी इज इक्वल टू कॅपिटल एम जी. हे तुम्हाला भेटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपलं ओमेगा काढायचं आहे. आता इथं आपलं ओमेगा काढता येईल का, तोही बघा. हा कसा मूव होते, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये. इथं ओमेगा काढण्यासाठी आता ओमेगा आपला कुठे येते जनरली ह्यामध्ये, इथे लिनियर वेलोसिटी किंवा आपला काय तर सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला भेटेल, बरोबर. लिनियर वेलोसिटी काय सांगितलं येतं, काढा सांगितलं नाही तुम्हाला. काय विचारलं सेंट्रिपिटल फोर्स हा करू शकतो इथं काढता येईल. तो कसा काढायचा तो हे बघा. त्याला वाटलं जाज नाही करा म्हणून स्मॉल आर म्हणू शकतो, बरोबर. हा माझा काय आहे तो कॅपिटल एल आहे, हा आपण इथे लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू. आता हे दाखवताना आता कुठल्या वेळेला दाखवतोय ते महत्वाचं आहे. हा वेट आहे, हे वेट माझं काय तर एम जे, हे माझं काय तर टेन्शन. दिस टेन्शन रिझॉल्व इन टू कंपोनंट. हा अँगल माझा काय तो थीटा, हा जो अँगल आहे तो तिथे अँगल असतो. हा मला भेटेल टी कॉस थीटा आणि हा माझा काय असेल टी साइन थीटा, बरोबर. मी तुम्हाला ओमेगा कुठल्या इक्वेशन भेटणार येतं तर टी साइन थीटाला भेटेल का, टी साइन थीटा मला कुणाच काम करणार येतं सेंट्रिपिटल फोर्सचं काम करणार. सो वी कॅन राईट द टी साइन थीटा इज इक्वल टू काय असते मित्र एम आर ओमेगा स्क्वेअर, बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय काय दाखवू शकतो ते बघा. हे जे मेन इक्वेशन काढले त्यामध्ये थीटा कुठे वापरलेला नाही. मग थीटा वापरण्याचा आता आपल्याला थीटासाठी काय ते पुटिंग करता येईल. आता स्मॉल असं दिले का आपल्याला दिले नाही, हे आपल्याला एकमेकाला घालू शकतो. कसं घालू शकतो, वी नो दॅट द साइन थीटा इज इक्वल टू, इथे मी साइन थीटा यूज केला तर अपोज साइड बाय हायपोटेन्यूस, याचा अर्थ स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर पुट केला तर टी स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. आर एकमेकाला कॅन्सल झाला, टी इज इक्वल टू एम एल ओमेगा स्क्वेअर, बरोबर. पण आपल्याला टी साठी काय पुटिंग करता येतं, टी इज इक्वल आपला काय तो कॅपिटल एम जी, कॅपिटल एम जी इज इक्वल टू स्मॉल एल ओमेगा स्क्वेअर, देन ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल एम जी अपॉन एम स्मॉल एल, एल पकडून चला. बट ओमेगाची आपली व्हॅल्यू काय असते 2 पाय एन ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल एम जी अपॉन स्मॉल एल, देन द 2 pi n is equal to under root of capital mg upon small l, and the n is equal to 1 upon 2 pi under root of capital mg upon small l. This is the equation for frequency. काय काय केलं लक्षात ठेवा, अशा कंडिशन असतील तर त्याचे कंपाऊंड पाडावे लागतील आणि त्याच्यावर त्याची व्हॅल्यू ते पुट कराव्या लागतील. ठीक आहे. टेन्शन टी इज इक्वल टू एम जी, इथे टीचे आपण कंपाऊंड पाडले, व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. दोन्ही कंपाऊंड रिझॉल्व केल्यानंतर हे व्यवस्था आपण चांगल्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो, आपण कुठली दुसरी मेथड न यूज करता. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय आहे बघा. एक्झाम्पल दिसताना भले मोठे दिसतात, सोल्युशनला एवढे मोठे एक्झाम्पल ही नसतात, इझी आहेत एक्झाम्पल ही. अ बॉल ऑफ मास
240 ग्रॅम म्हणजे बॉलचं मास आहे. पहिले जे दिले ते आपण थोडं थोडं लिहित जाऊ आपण. याचं मास आहे m इज इक्वल टू 240 ग्रॅम, दॅट इज इक्वल टू केजी मध्ये केलं तर 0.24 kg. ओके, is attached to the vertical rod by means of two string. म्हणजे काय केलेलं आहे की बॉल ऑफ मास, एक बॉल घेतलेला आहे, अटॅच टू द व्हर्टिकल रॉड, उभ्या रॉडला अटॅच केलेलं आहे. कशाने रॉड अटॅच केलेलं आहे तर टू स्ट्रिंग. म्हणजेच काय की सपोज हा रॉड होता, इथून एक स्ट्रिंग काढली, इथे बॉल लावला, इथून एक स्ट्रिंग काढली, एकमेकाला अटॅच केले. ठीक आहे. when the ball rotate about the axis of rotation, म्हणजे बॉल रोटेशन घ्यायला चालू केलं, म्हणजे हा बॉल आता ह्या रॉड भोवती असं फिरते. म्हणजे काय केलं तर हा रॉड भोवती जेव्हा फिरायला तो स्टार्ट करतो त्यावेळेला हा दिसताना असा नाही दिसणार, हा थोडा दिसताना असा दिसत, म्हणजे हा असा फिरतो. ठीक आहे. when the ball rotate about the axis of rod, the string are extended as shown in figure. तो काय थोडी स्ट्रिंग ही एक्सटेंड होते, इकडे जाते. आता हीच प्रॉपर्टी आहे तुम्हाला इकडे दाखवलेली आहे, याचे एक्सटेन्शन हा बाजू जातो. हे कशामुळे झालेलं आहे, सर्क्युलर मोशन मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. रॉड होता, रॉड मध्ये आपण बॉब जोडलेला होता, जेव्हा मूव्ह होतो त्यावेळेला असा लांबून फिरतो. काय होतं, तो लांबून फिरतोय. मग तेव्हाची ही डायग्राम आहे, ही डायग्राम मी दाखवली आहे. ठीक आहे. फाइंड द अँग्युलर स्पीड ऑफ द बॉल. तर ह्या बॉलचं अँग्युलर स्पीड विचारलेलं आहे, म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. if the tension in the lower string is 16 न्यूटन, यातलं एक टेन्शन दिलेलं आहे, कुठलं लोअरचं किती आहे 16 न्यूटन. आणि पुढे काय विचारलंय, व्हॉट इज द टेन्शन इन द अपर स्ट्रिंग, वरच्या स्ट्रिंगचं टेन्शन हे काय असेल. आता हे काय दिलंय ते सांगतो. दोन स्ट्रिंग आहेत, रॉड आहे, त्याला एक बॉब जोडलेला आहे, त्याचं मास आहे m. हा फिरतोय, कुठल्या पाथ मध्ये फिरणार, हा सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होणार आहे. अजून आपल्याला काय दिलंय, ह्या रॉडची लेंथ आहे 1.8. हा 1.8 याचा अर्थ ह्याचा हाफ बनेल 0.9, हा पण 0.9, ह्याची लेंथ किती आहे तर 1.5 मीटर आहे. ठीक आहे. आता ह्या जो बॉब आहे तो मूव्ह होताना, हा जो पॉइंट आहे तो मूव्ह होताना ह्याच्यामध्ये असणार टेन्शन, हे टेन्शन वरचं एक टेन्शन असेल आणि खालचं एक टेन्शन असेल, त्याला मी T1 पकडतो, हा माझा T2 असेल. हे दोन्ही टेन्शन हे सेम असणार नाहीत, वेगवेगळं असेल. का वेगवेगळं असेल, एक सिंपल रिझन सांगतो. हा जे टेन्शन आहे, ही जी स्ट्रिंग आहे, हा बॉबला कॅरी करेल, बॉबला घेईल, बरोबर. म्हणजे हे वेट ह्याच्यावर ऍक्ट होईल, पण हे वेट ह्याच्यावर ऍक्ट होणार नाही. तो मूव्ह करेल, सपोर्ट कर, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यावरती ऍक्ट होणार ते नाही. ठीक आहे. हे कुठे ऍक्ट होणार नाही तर त्याच्या टेन्शन ऍक्ट होणार हे नाही. ठीक आहे. त्याच्यावर ह्या बॉक्सचं आपल्याला काय विचारले, अँग्युलर व्हेलॉसिटी विचारलेलं, आणि काय दिलंय इथं, द टेन्शन इन द लोअर स्ट्रिंग, लोअर म्हणजे T2 इज इक्वल टू 16 न्यूटन, आणि द T1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वरचं टेन्शन हे विचारलेलं आहे. आता हे सोडवायचं कसं ते बघा. विचारलंय काय, ओमेगा. ओमेगा कुठे येणार आपला, गोल फिरते म्हटल्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स. इथं आपण काय यूज करू, आपण सेंट्रिपिटल फोर्स यूज करू. का तर आता डायरेक्शनला मूव्ह होईल ना, तो थोडी बाहेर जाणार आहे, कुठं तिथंच थांबणार आहे, म्हणून तो गोल फिरणार आहे. मग हे काढण्यासाठी सर्क्युलर पाथ दाखवली, सर्क्युलर पाथ दाखवणार, त्याच्या पुढे आपण त्याचे कंपाऊंड काढू शकतो. कुणाचे, टेन्शनचे. म्हणजेच हे दाखवताना हा थीटा आहे, इथे लाईन दाखवतो, ही माझी काय असेल थीटा आहे, हा पण माझा काय असेल थीटा आहे, बरोबर. या बॉक्सचं वजन असेल, त्याला म्हणतो मी mg म्हणतो, पहिला पार्ट हा विसरून जाईल आपल्याला इथं. ठीक आहे. त्याच्या पुढे आता हा mg आहे. पहिल्यांदा वरच्या टेन्शनचे कंपाऊंड पाडू. ह्याचं टेन्शनचे कंपाऊंड दोन पडणार, एकाला म्हणणार T1 cos थीटा, एकाला म्हणणार T1 sin थीटा. सिमिलरली ह्या T2 चे कंपाऊंड पडणार, ही कुठली त्याची साइड आहे लगतची, म्हणजे T2 cos थीटा, आणि हा काय असेल त्याचा इथला T2 sin थीटा, बरोबर. दीज आर अँगल्स आर सेम. असे कंपाऊंड पडले, पहिल्यांदा त्याची इक्वेशन घेऊ, मग आपण पुढे जाऊ. याची इक्वेशन अशी बनणार बघा. वरचा कंपाऊंड कुठला आहे, T cos थीटा, खाली कोण कोण आहे, mg आणि T2 cos थीटा. म्हणजे लिहू शकतो मी इथं T1 cos थीटा इज इक्वल टू mg प्लस T2 cos थीटा, बरोबर. का आपण हे ओमेगा साठी काढायचं आहे सगळ्या गोष्टी. हा याला इकडे शिफ्ट केला तर T1 cos थीटा मायनस T2 cos थीटा इज इक्वल टू mg. हे एक तुम्हाला इक्वेशन बनते. दुसरे इक्वेशन तुमचं बनेल
कुठलं बघा, हा टुवर्ड सेंटर, हा टुवर्ड सेंटर. टुवर्ड सेंटर आपला फोर्स कुठला असतो, सेंट्रिपिटल फोर्स. सो वी कॅन राईट T1 sin थीटा प्लस T2 sin थीटा. हे प्लस का केले, दोघही एकाच डायरेक्शनला असणार, त्यामुळे दॅट इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊ आपण आता. ह्यात कॉमन काढून ठेवू किंवा ह्याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, आपल्याला विचारलेला आहे अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग ओमेगा कसं काढता येईल आपल्याला, तर ह्या फॉर्म्युला आपण ओमेगा काढता येईल. आपण ओमेगा काढून घेऊ पहिल्यांदा. मग कसं काढणार, इथं T1 sin थीटा प्लस T2 sin थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू. पण आता ओमेगा स्क्वेअर काढताना T1 माहिती आहे का, नाही. T2 माहिती आहे का, माहित आहे. साइन थीटा माहिती आहे का, तर साइन थीटा आपण लिहू शकतो. साइन थीटा लिहिलं तर आपला हा आर ऑटोमॅटिकली निघून जाऊ शकतो. ठीक आहे, मग इथे लिहिताना मी लिहू शकतो, इथं साइन थीटातनं कॉमन काढतो पहिल्यांदा. साइन थीटा in bracket T1 plus T2 is equal to mr omega square. But sin theta, तर sin theta मी कन्सिडर करतो काय असेल ते. the sin theta is equal to, हा अँगल थीटा आहे. साइनचा मीनिंग काय असतो, अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूज. याची अपोजिट साइड ही आहे, ह्याला मी r पकडतो, बरोबर. आणि याचा हायपोटेन्यूज किती आहे माझा, 1.5 आहे. म्हणजे लिहू शकतो इथे मी. बट sin theta is equal to काय नाही माझा r by 1.5, बरोबर. 1.5 पुट केल्यानंतर आपण ही व्हॅल्यू तर पुट करू शकतो. म्हणजे मला असं भेटेल बघायचं, r upon 1.5 T1 plus T2 is equal to mr ओमेगा स्क्वेअर. r एकमेकाला कॅन्सल राहिला. T1 plus T2 that is equal to 1.5 into m into ओमेगा स्क्वेअर. पण याच्यामध्ये आपल्याला अजून T2 माहित नाही. मग T2 कसं काढताय, सॉरी T1 आपल्याला माहित नाही. T1 आपल्याला कसं काढताय, तर आपण हे पहिले इक्वेशन वापरून त्यावर T1 आपण काढू शकतो. कसं वापरायचं ते इक्वेशन बघा. T1 cos थीटा मायनस T2 cos थीटा इज इक्वल टू mg. m माहितीये का, माहिती. g माहितीये का, माहितीये. यात कॉमन निघाला काय आपला, cos थीटा इज इक्वल टू इन ब्रॅकेट T1 मायनस T2 इज इक्वल टू mg. देन T1 minus T2 is equal to mg by cos theta. आता cos theta ची आपल्याला व्हॅल्यू काढायचं मिळतात ही बघा. cos theta म्हणजे काय असतं, cos theta अँगल मध्ये पकडताना ऍडजसंट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूज म्हणजे काय बनणार, 0.9 डिवाइड बाय 1.5 म्हणजेच काय लिहितो 9/15 असं लिहून टाकतो डायरेक्ट इथं. हे आपला काय भेटला, cos theta भेटला. व्हॅल्यू पुट केला T1 minus T2 is equal to mg. मास किती आहे आपलं, mg into 9/15 याचा अर्थ 15/9 that is equal to 15 into मास किती आहे याचं 0.24 into 10 divide by इथे माझा काय तो 9 आहे. that is equal to, हे जर मी सॉल्व केलं तर आता हे सॉल्व केलं मला अजून एक आन्सर भेटणार. त्याच्या पुढे आपल्याला T2 माहिती आहे का, माहिती. T2 माझं किती आहे 16 आहे. then the T1 is equal to 15 into 0.24 into 10 divided by 9 plus T2 that is equal to, T2 किती आहे माझा इथं, आता T2 आहे 16 चं पुट केला तर माझं T1 चं एक आन्सर बनतं. त्याचं एक आन्सर येतं T1 is equal to 20 न्यूटन, बरोबर. आता ह्या पूर्ण कॅल्क्युलेशनचा आन्सर येते किती, इथं 4 आन्सर येते, बरोबर. हे लक्षात ठेवा, ही 4 आपल्यासाठी गरजेचं आहे. हे कॅल्क्युलेशनचा आन्सर किती येते माझं 4 आन्सर येते. मला काय भेटलं इथं T1 भेटला. मग T1 भेटला तर T1 भेटला असं मी इथे व्हॅल्यू पुट करू शकता इझिली. म्हणू शकतो मी T1 आणि T2 ची व्हॅल्यू. T1 किती आहे माझा, सॉरी T1 प्लस T2 इज इक्वल टू 1.5 into m ओमेगा स्क्वेअर. T1 किती आहे 20, T2 किती आहे 60, that is equal to 1.5 into मास किती आहे आपलं 0.24 into ओमेगा स्क्वेअर. हे जर मी सॉल्व केलं तर ओमेगाची मला व्हॅल्यू भेटते, ओमेगा इज इक्वल टू, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, याचा आन्सर येते 100 आणि ओमेगा इज इक्वल टू √100. याचा अर्थ मला काय भेटणार 10 रेडियन पर सेकंड. दिस इज द आन्सर, बरोबर. तुम्हाला जर वाटलं वेळेमध्ये काढा तर पहिल्यांदा हा T1 ची व्हॅल्यू काढून टाका
आणि त्यानंतर इथे व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्ही इथं ओमेगाची व्हॅल्यू काढू शकता. त्यानंतर तुम्हाला ओमेगाचा आन्सर हे भेटणार आहे. एक्झाम्पल जे आहे ते व्यवस्थित समजून घ्या, तशा आपल्याला ते पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाहीत. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल बघा, अ पार्टिकल डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे एक पार्टिकल आहे, तो काय दाखवते आपल्याला, हॉरिझॉन्टल सर्कल दाखवते ऑन अ स्मूथ इनर सरफेस ऑफ अ कोनिकल फनेल. म्हणजे हा पार्टिकल कुठं आहे, इनसाइड अ कोनिकल फनेल. फॉर एक्झाम्पल डायग्राम दाखवलेला आहे, हे फनेल आहे, ह्याच्या फनेलच्या आतमध्ये काय पार्टिकल आहे, इट परफॉर्म द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन इफ द हाईट ऑफ द प्लेन ऑफ सर्कल. म्हणजे ह्या सर्कलच्या प्लेनची हाईट अबोव द व्हर्टेक्स इज 10 सेंटीमीटर. म्हणजे ह्या व्हर्टेक्स पासून त्याची वरची हाईट किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे मी ते लिहू शकतो आता लागलीच तर, h इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. फाइंड द स्पीड ऑफ द पार्टिकल. तर ह्या पार्टिकलचं स्पीड किती असेल, तर ह्या पार्टिकल स्पीड किती असेल. म्हणजे एखाद्या फनेल मध्ये एखादा स्पियर सोडला असता, तो राऊंड राऊंड मूव्ह होते, त्याचं स्पीड किती असेल, त्याची हाईट ह्या व्हर्टेक्स पासून किती येतं, 10 सेंटीमीटर असेल. तर हे इमॅजिन करण्यास खूप सोपं आहे, फक्त ते सोडवता आलं पाहिजे. सोडवताना हे किचकट नाही, हे समजलं पाहिजे हे काय एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे कन्सेप्ट सांगतो यामध्ये. सपोज तुम्ही सरफेस वरती आहात, हा ब्लॉक ठेवला, नॉर्मलायझेशन जी अशी असते बरोबर. हाच मी आडवा ठेवला पूर्णपणे, त्या बाजू दाखवत आता, रिएक्शन त्याची अशी बनेल बरोबर. आणि हा जर क्रॉस असेल तर त्याची रिएक्शन सुद्धा माझी काय बनायचं, क्रॉस बनणार बरोबर. मग इथं स्पीड विचारले म्हणजे मला इथं ओमेगा विचारलेला आहे. मग इझी मेथड आहे. ओमेगा म्हणजे आपला इथं कसं काढता आपल्याला, सेंट्रिपेटल फोर्स आपला काढता येईल, तेव्हा आपला ओमेगाची व्हॅल्यू काढता येईल. ठीक आहे, मग मी काही गोष्टी कन्सिडर करतो. ह्याचं वेट असेल mg एवढे वेट असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. ठीक आहे, त्याच्या पुढे ह्याला एक नॉर्मल रिएक्शन असेल, ती नॉर्मल रिएक्शन माझी असेल ही n. दिस n रिझॉल्व इन टू कंपोनंट. एक माझा हॉरिझॉन्टल कंपाऊंड तुम्हाला भेटेल, एक तुम्हाला माझा काय भेटणार इथं, व्हर्टिकल कंपाऊंड हा भेटणार आहे बरोबर. म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे कंपाऊंड काढून दाखवले, ते कंपाऊंड दिसतात का बघा व्यवस्थित, कुठला कंपाऊंड कुठला आहे, हॉरिझॉन्टल कुठला, व्हर्टिकल कुठला. तर हे तुम्हाला त्याचे काय दाखवलं, कंपाऊंड हे दाखवले. त्याच्यापैकी आता जो हा अँगल असेल तोच हा अँगल होतो. ठीक आहे, मग ह्याचे कंपाऊंड काढताना मी यांचे काय कंपाऊंड काढतो, तर हा कंपाऊंड माझा बनेल हा n sin थीटा, आणि हा माझा कंपाऊंड बनेल तर n cos थीटा. आता हे कंपाऊंड का काढलेले आहेत हे तर गरजेचं आहे. वेट एक्झॅक्टली डाऊनवर्ड बरोबर. नॉर्मलायझेशन थोडी आपली काय आहे, इन्क्लाइन प्लेन वरती आहे. मग ह्याच्यावर आपण ह्याचे अँगल लिहिले, ह्याची इक्वेशन जर लिहिली तर आपल्याला ह्याच्यावर याचं ओमेगाची व्हॅल्यू काढता येईल. आता इक्वेशन कुठलं लिहायचं, आपल्याला इथं ओमेगा विचारलेला आहे, ओमेगा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता ह्याची आपण इक्वेशन बघू. ह्याचं इक्वेशन लिहिताना n sin theta is circular path. n sin theta provide the necessary centripetal force, so we can write m r omega square. Then n cos theta is equal to काढू शकतो आपण इथं mg. ठीक आहे, आता मला काढायचंय काय इथं, ओमेगा काढायचंय. ओमेगा काढताना m माहितीये का मला, बघा m ची मला व्हॅल्यू काय दिली आहे का इथं, m ची काय व्हॅल्यू दिलेली इथं नाही. त्याच्या पुढे आता साइन थीटा अँगल काय दिलाय का इथं, दिलेला नाही. मग ह्याच्यावर मला ओमेगाची इक्वेशन काढायचं. मग हे इक्वेशन काढताना मी साधी सिंपल मेथड यूज करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ते व्हॅल्यू दिलेली आहे, त्या व्हॅल्यू साइन आपण सोडवता येईल. त्याची मेथड कुठली आहे ती दाखवतो. इथे n sin थीटा आणि इथं n cos थीटा. सपोज मी पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनने डिवाइड केलं, असं का करते, ह्याच्यामध्ये मास दिलेलंच नाही ऑलरेडी, मास घालवलं पाहिजे आपल्याला. मग एकमेकाला डिवाइड केलं, n एकमेकाला कॅन्सल, साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन थीटा, n एकमेकाला कॅन्सल, r ओमेगा स्क्वेअर बाय g. आपल्याला काय पाहिजे, ओमेगा पाहिजे बरोबर. पुन्हा प्रश्न उभा राहिला तर थीटा कुठनं काढायचा. मग थीटा कसा काढू शकतो बघा, आपण याची डायग्राम व्यवस्थित दाखवतो. थीटा काढताना आपण ह्याचे अँगल काढू शकतो बाय द साइड. ह्याचे अँगल कशी दाखवणार बघा, ही माझी हाईट आहे h बरोबर, हा इन्क्लाइन प्लेन आहे, हा अँगल आहे, हा अँगल माझा काय आहे तो थीटा आहे, आणि ही माझी काय करणार तर रॅडियसचं काम करेल. ही माझी काय तर स्मॉलर विथ द रॅडियस असेल बरोबर. कुठल्या
कुठल्या पाथची, ह्या पाथची, म्हणजे हीच डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे. इथे पडताना कन्सिडर करता एक्झॅक्टली सेंटर पासून मी कन्सिडर करतो, नियर अबाउट आहे ते. ठीक आहे, हा थीटा आहे, एच आहे आणि आर आहे. टॅन थीटा लिहू शकतो मी इथं. द टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड एच बाय आर. बरोबर. मग इथे एच बाय आर जर पुट केलं तर एच बाय आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर बाय जी, दॅट इज इक्वल टू, मला काय काढायचंय, ओमेगाच काढायचा आहे ना, म्हणजे त्यामध्ये मला एन काढायचं असेल. काय विचारलंय, ओमेगा विचारले ना, मग ओमेगाचं इक्वेशन आपण काढू. सॉरी, इथे काय विचारलंय, फाइंड द स्पीड ऑफ द पार्टिकल. मग ओमेगा ही काढू शकतो आपण आणि एन ही काढू शकतो आपण. मग दोन्ही वेन आपण काढू. इथे मला भेटणार, इथं हा वरती नेला, हा खाली आला, तर एच जी अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट केल्या किंवा ह्याला रूट मध्ये घालतो, एच जी अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा, हा एक ऑप्शन आहे. किंवा ओमेगा व्हॅल्यू पुट केली मी तर एच जी अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू, हा माझा काय आहे, ओमेगा इज इक्वल टू काय आहे ना माझा 2 पाय एन. म्हणजे मी काय लिहिले तर 2 पाय एन इज इक्वल टू, व्हॅल्यू मी इथं पुट केली, दॅट इज इक्वल टू एच अपॉन आर, आर ओमेगा स्क्वेअर. हा शिफ्ट केलेला होता आपण इथं, का तिथे लिहिताना उलट होतंय, आपलं आज जायला पाहिजे होतं. आपण इथं सपोज आपण फॉर्म्युला जर चेंज केला असता तर आपलं काय होते बघा, इथं आय आपलं पेंडिंग राहते. जर फॉर्म्युला आपण इथं बदलला असता, इथं फॉर्म्युला सपोज मी इथं असा लिहिला, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, सॉरी आपल्याला काय विचारलं, फाइंड द स्पीड आहे ना, आपलं व्ही काढावं लागेल. सॉरी, मी ना मी इथे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, या दोन्ही मेथडनं मग एम व्ही स्क्वेअर अपॉन आर लिहिला तर इथं माझा बनेल एच अपॉन आर इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आपला ओमेगा विचारलेला नाही, व्ही विचारलेला आहे, दॅट इज इक्वल टू एच एकमेकाला कॅन्सल, सॉरी आर एकमेकाला कॅन्सल. राहिलेल्या गोष्टी बघायचं आता, एच इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर, बरोबर. इथे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एकमेकाला डिवायडेशन केल्यानंतर इथली एक स्टेप राहिली आपली मधली, इथं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय एम जी, म्हणजेच माझं काय बनणार इथं व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बनेल ना, दॅट इज इक्वल टू माझा एच अपॉन आर बनेल. म्हणजे इथं इथून थोडं चुकलं माझं. एच अपॉन आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, आर एकमेकाला कॅन्सल, जी तिकडे लिहिला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू एच जी, then v is equal to under root of hg, that is equal to v is equal to under root of h किती आहे आपला 10 सेंटीमीटर मध्ये आहे, याचा अर्थ 10 into 10 raised to minus 2 into 10, that is equal to, तुम्हाला आन्सर भेटले. याचा आन्सर काय भेटणार इथं बघा 100 into 10 raised to minus 2, म्हणजेच काय भेटते मला सांगा, √1. √1चं तुम्ही आन्सर काय काढणार इथं, आता √1चा आन्सर तुम्हाला काय भेटणार इथं 1च आन्सर आहे ना, दॅट इज इक्वल टू, आपण घेऊ शकतो इथं v इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड. दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे काय केलं फक्त आपण इथं ओमेगा आपल्याला काढायचं, आपला स्पीड म्हणजे v फक्त विचारलेला आहे, सॉरी ओमेगा नव्हता, मला v विचारलेला आहे. मग v साठी आपण काय पुट केलं तर mv स्क्वेअर अपॉन आर, mv स्क्वेअर अपॉन आर पुट केलं, इथं सॉल्व केलं, तुम्हाला काय भेटलं v इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड. हे तुमचं काय येते इक्वेशनचं आन्सर. ठीक आहे, आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, वन एंड ऑफ लाईट स्प्रिंग कॉन्स्टंट के, म्हणजे स्प्रिंगचा कॉन्स्टंट आपला काय येतो के आहे, अँड नॅचरल लेंथ इज L0, त्याची नॅचरल लेंथ आपली किती आहे इथं L0 इज फिक्स्ड, अँड द अदर एंड इज अटॅच्ड टू द ब्लॉक ऑफ मास m. म्हणजे एक्झाम्पल आपला सांगते बा, वन एंड ऑफ द लाईट स्प्रिंग, म्हणजे स्प्रिंगचा वन एंड आहे, बरोबर, विथ स्प्रिंग कॉन्स्टंटचा काय आहे तो हा के आहे, अँड द नॅचरल लेंथ त्याची किती आहे, त्याची ओरिजिनल लेंथ आहे स्मॉल L0, that is the original length is fixed, and the other end is attached to the block of mass m. ही ब्लॉकला अटॅच केल्याचं मास काय तर m एवढा आहे, लेइंग ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल सरफेस. हा कुठं आहे, सरफेस वरती आहे का, कुठल्या हॉरिझॉन्टल सरफेस वरती आहे, त्याच्या पुढं
If the block is rotated in a horizontal circle, suppose हा ब्लॉक हा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये मूव्ह व्हायला लागला, तर ऑफ रेडियस एल, तर त्याची रेडियस काय होते, एल एवढी होते. याचा अर्थ स्प्रिंग आहे, स्प्रिंगला ब्लॉक अटॅच केला, मूव्ह करायला दिल्यानंतर स्प्रिंग थोडी काय होते, लांब होते, त्याची लेंथ तुम्हाला काय भेटणार, एल भेटणार. म्हणजे ह्याची मला लेंथ भेटेल, इथं थोडं लॉंग झालं हे, ही काय असेल माझी कॅपिटल स्मॉल एल आहे. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन, तर त्याची फ्रिक्वेन्सी काय असेल, एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तुम्हाला इथं ओमेगा काढावं लागेल, मग असे होते इथं ओमेगा काढते. ठीक आहे, एन का आपल्याला काय सांगितलं, याचा अर्थ एन इज इक्वल टू, म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन, म्हणजे तुम्हाला इथं ओमेगा काढावं लागेल, हे डोक्यात ठेवा. आता दिले काय काय बघा, इथं स्प्रिंग आहे, ओरिजिनल लेंथ आहे L0, त्याची फायनल लेंथ L एवढी झाली, कधी तो मूव्ह करताना तो असा मूव्ह होते, बरोबर. मग इथे त्याचे फोर्स लागतील, त्याचे फोर्स कुठले कुठले आहेत ते बघितलं पाहिजे. द फोर्स रिलेटेड टुवर्ड्स द मीन पोझिशन, दिस फोर्स इट इज कॉल्ड ॲज द फोर्स रिलेटेड टुवर्ड्स द मीन पोझिशन, असा एक फोर्स असतो, त्याला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. F इज इक्वल टू kx, हा रिस्टोरिंग फोर्स म्हटलं जातं. पण F इज इक्वल टू kx लिहिताना x म्हणजे काय असतं, एक्सटेन्शन. एक्सटेन्शन कसं काढलं जातं, एक्सटेन्शन याचा अर्थ जेव्हा मूव्ह करताना त्याची लेंथ मायनस इनिशियल लेंथ, याचा अर्थ x इज इक्वल आपण लिहू शकतो L मायनस L0. तुम्हाला काय भेटलं, एक्सटेन्शन भेटलं. म्हणजे F इज इक्वल टू k इन ब्रॅकेट L मायनस L0, हा एक तुम्हाला फॉर्म्युला भेटू शकतो. त्यापुढे हा सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतोय ना, सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतो, याचा अर्थ इट हॅज द सेंट्रिपिटल फोर्स, सो वी कॅन राइट F इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. आमची काय असणार तर लेंथ असणार, म्हणजे ml ओमेगा स्क्वेअर वी कॅन राइट. सो बट F इज इक्वल आपण काय काढले, k इन ब्रॅकेट L मायनस L0, म्हणजे काय ना k इन ब्रॅकेट L मायनस L0 इज इक्वल टू ml ओमेगा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू k तिकडे नेला आपला ओमेगा पाहिजे ना, सध्याना पलीकडच्या इकडे घेऊ आपण k अपॉन ml इन ब्रॅकेट L मायनस L0 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आपल्याला n विचारलेला आहे फ्रिक्वेन्सी म्हटल्यानंतर, मग लिहिताना रूट मध्ये लिहितो ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ k ml in bracket L minus L0, then omega is equal to आपला काय असतो 2 pi n is equal to under root of k upon ml in bracket L minus L0, that is equal to n is equal to 1 upon 2 pi under root of k upon ml in bracket L minus L0. This is the final equation of frequency. बरोबर, फ्रिक्वेन्सी कधीची आहे, जेव्हा तो रोटेशन घेतोय, कुठल्या पाथ मध्ये आहे, तो सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होतोय, तेव्हा त्याची काय ती फ्रिक्वेन्सी ही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हे या लेक्चरचं शेवटचं एक्झाम्पल आहे. 57-58 मिनिटं झालेले आहेत, त्याच्या पुढे आपल्याला जायचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अ स्मॉल ब्लॉक ऑफ मास m मूव्हिंग ऑन इनसाइड ऑफ द स्मूथ हेमिस्फियर, म्हणजे काय करते बा, एक स्मूथ ब्लॉक आहे, तो काय होतोय, मूव्हिंग इनसाइड द स्मूथ हेमिस्फियर, तो काय होतोय, हेमिस्फियरच्या आतमध्ये मूव्ह होतोय, ऑफ रेडियस r, describes a horizontal circle at a distance r by 2 below the center of the sphere. Find the time period of revolution and the force with which block pushes against the hemisphere. मग तुम्हाला दिले काय इथे बघा, तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं आहे, अ स्मॉल ब्लॉक ऑफ मास m, ब्लॉकचं मास काय इथं m एवढा आहे, मूव्हिंग इनसाइड द स्मूथ हेमिस्फियर, म्हणजे ह्या हेमिस्फियरच्या तो काय होते, आतमध्ये मूव्ह होते, आणि त्या हेमिस्फियरची रेडियस आहे, रेडियस किती आहे, कॅपिटल R एवढी आहे. डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्कल ॲट अ डिस्टन्स, तो काय करते, एक हॉरिझॉन्टल सर्कल दाखवते ॲट अ डिस्टन्स r by 2 बिलो द सेंटर ऑफ द स्फियर, म्हणजे ह्या सेंटर पासून ते आपलं जे सर्कल आहे ते कुठे आहे, ते r by 2 एवढ्या डिस्टन्स वरती हे आहे. फाइंड द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन and the force with which the block pushes against the hemisphere, म्हणजे कोणत्या फोर्स तो काय करतो, ब्लॉकला इथं पुश केलेला आहे, इथं ब्लॉक दाखवतो आपल्याला थोडंसं. आणि काय विचारलंय, फाइंड द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, तुम्हाला त्याचा टी हा विचारलेला आहे. हा टी कशावरून काढायचा ते सांगेन. टी काढताना पहिला पार्ट
आपल्याला माहिती आहे काय ओमेगा माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी जे आपण काय असतं 2 पाय एल याचा अर्थ आपण जर ओमेगा काढला तर आपल्याला टी ऑटोमॅटिकली भेटेल ठीक आहे आता हे सोडवायचं कसं कुठल्या मेथडने जायचं डायग्राम भली मोठी वाटते मुलांना सुटत नाही काय काय होते साधी सिंपल मेथड आहे जी सिंपल मेथड यूज केली तुम्हाला इझिली सॉल्व्ह आपल्याला माहिती आहे ओमेगा पाहिजे ओमेगा कसं भेटणार आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स न भेटणार सेंट्रिपिटल फोर्स आपला कसं दाखवणार त्याचे कंपाऊंड पाडले पाहिजे मग कंपाऊंड कोणाचे पाडायचे पहिला पार्ट हे वेट आहे वेट ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड mg बरोबर नॉर्मलायझेशन आपली काय असेल तर n असेल ठीक आहे दिस n इज ऑल इनटू कंपोनंट वन हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एक आपला काय असेल तो व्हर्टिकल कंपोनंट आहे बरोबर याचा अँगल आहे सपोजला अँगल मी काय पकडतो हा थीटा अँगल आहे एक मिनिट त्यामध्ये अँगल दिलाय का बघितलं पाहिजे हा तोच अँगल दिलाय त्यांनी तो हा अँगल काय आहे तो थीटा आहे कुठे केला आहे तो व्हर्टिकलशी केला त्याचा काय आहे तो अँगल हा थीटा आहे हा थीटा असेल तर ह्याचा कंपाऊंड माझा बनेल n cos थीटा आणि हा कंपाऊंड माझा बनेल n sin थीटा नियर अबाउट सगळ्याच ठिकाणी n sin थीटा इज इक्वल तुम्हाला काय भेटतो सेंट्रिपिटल फोर्स भेटत आहे ठीक आहे मग ह्याच्या कंपाऊंड आपण याचे इक्वेशन लिहिले याचे इक्वेशन माझं असं बनू शकतो t sin थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर r कुठला ती त्याची पूर्णपणे रायडियल जी असेल ती आणि राहिली दुसरी गोष्ट माझा कुठला असली तर टी नाही तर n cos थीटा आहे आणि n cos थीटा दॅट इज इक्वल आपण लिहू शकतो काय इथं mg लिहू शकतो ठीक आहे त्याच्या पुढे आपल्याला काढायची कोणाची व्हॅल्यू आहे ओमेगा आपल्याला काढायचं आहे ना मग हे घालू शकतो आपण हे आपण घालून टाकू कसं एकमेकाला डिवाइड केलं तर मला भेटणार sin अपॉन cos इज इक्वल टू tan दॅट इज इक्वल टू m एकमेकाला कॅन्सल r ओमेगा स्क्वेअर अपॉन g पण इथे अँगलचा काय कुठे उल्लेख केलेला नाही याचा अर्थ आपण tan थीटा काढू शकतो tan थीटा काढताना एक गोष्ट बघा आता इथून ही लाईन सपोज मी इकडे काढली हा माझा काय बनेल हा रेडियस बनेल ठीक आहे रेडियस असेल ना म्हणजे ही माझी काय असेल तर r ची व्हॅल्यू असेल हा पोर्शन माझा किती आहे तो r/2 आहे आणि हा पोर्शन माझा काय असेल हा स्मॉल r असेल मग ह्याच्यावरनं सपोज मी जर cos थीटा काढला हा अँगल माझा काय इथला हा थीटा आहे हा थीटा म्हणल्यानंतर हा स्मॉल r बनेल माझा आणि हा माझा काय बनेल तर r/2 बनेल ह्याचा सुद्धा काय याच्यामध्ये रोल येत नाही ठीक आहे सपोज मी तर tan थीटा काढला तर tan थीटाचा मिनिंग माझा असा होईल डायग्राम कुठली काढली बघा इथली मी डायग्राम काढलेली आहे हा ड्रॉइंग आहे त्या हॅश पुट केलेला आहे tan थीटा इज इक्वल टू tanचा मिनिंग काय होणार तो अपोज साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूज अपोज साइड माझी काय येतं स्मॉल आहे हायपोटेन्यूज माझा हायपोटेन्यूज नाही माझा काय येतो ऍडजसंट साइड येणार डिवाइड बाय ऍडजसंट साइड माझी काय येणार r/2 येणार बरोबर ही व्हॅल्यू मी आहे शामध्ये पुट करतो तर मला काय भेटते बा r अपॉन r/2 इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर अपॉन g बरोबर हा r एकमेकाला कॅन्सल झाला हा g इकडे गेला g अपॉन r/2 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर बरोबर हा r/2 इकडे डिवायडेशन हा गेला काय होतो मल्टिप्लाय होणार म्हणजे मला काय भेटणार आहे आता g इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर बाय 2 then we can write 2g is equal to r omega square is equal to 2g by r then the omega square is equal to आता आपल्याला काय काढायचं आहे सांगितलं आपल्याला काढायचं सांगितलं तर t काढायचं आहे ना व्हॅल्यू शकतो मी तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 2g अपॉन r देऊ शकतो बट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन t म्हणजे मी लिहिताना असू शकतो पहिल्यांदा ओमेगा मध्ये कन्वर्ट करू ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2g upon r that is equal to 2 pi upon t is equal to under root of 2g by r then एक इंटरचेंज करू आपण लिहिताना उलट लिहू आपण t upon 2 pi that is equal to under root of r upon 2g then the t is equal to 2 pi हा मल्टिप्लाय झाला अंडर रूट ऑफ r upon 2g म्हणजे आपलं इक्वेशन काय आहे बघा t is equal to 2 pi अंडर रूट ऑफ r अपॉन 2g या मेथडने आपण त्याचा टाइम पिरियड हा काढू शकतो बरोबर दिस इज द सिंपल मेथड आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे जोपर्यंत तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स कळत नाही त्याचे कंपाऊंड कळत नाही n कळत नाही t कळत नाही r कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार नाही कन्सेप्ट सोप्या असतात फक्त आपल्याला यूज करता यायला पाहिजे ठीक आहे राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू आपण नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट पासून स्टार्ट करू